हॅलो, हाय, नमस्कार. माझ्या सर्व गोडताईंचं माझ्या आणखी एका व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे. तर श्री स्वामी समर्थ सर्वांना. आज गुरुवार आहे, गुरुपुष्य अमृत योग. तर आज छान अशी पूजा केली आणि रांगोळ काढली आणि बरेच दिवस झाले माझे व्हिडिओ आले नाही. 2-3 महिने झाले, कारण ब्लाऊज असतात माझ्याकडे, त्यामुळे माझं व्हिडिओवर लक्ष राहत नाही. कारण त्याला एडिट करा, व्हिडिओ काढा, एडिट करा, खूप वेळ जातो. त्यामुळे मग आणि ब्लाऊज असतात, आता उन्हाळ्याचे भरपूरच ब्लाऊज होते, त्यामुळे माझे व्हिडिओ टाकणं झालं नाही. तर म्हटलं चला आता पुन्हा सुरू करूया. तर इथे सर्व माझे घरातले कामं झाले होते आणि त्यानंतर मग बरेच दिवस झाले होते चिंचा फोडून, श्रेयाने चिंचा फोडून ठेवल्या होत्या, म्हणजे ते चिंचावरचे टक्कर फोडून ठेवले होते आणि त्याला आणखी त्यामधल्या बिया काढून त्याला मीठ लावून ठेवायचं होतं मला. आणि म्हटलं आता पाऊस येईल आणि ते खराब होऊन जातील. चिंचा विकत आणलेल्या होत्या, 2 किलो चिंचा आणलेल्या होत्या त्या, आणि म्हटलं पाऊस आल्यानंतर मग त्या खराब होतील, तर मीठ लावून ठेवावी, फोडून मीठ लावून ठेवावं त्याला. आणि इडली सांबार करण्यासाठी, सांबारमध्ये टाकण्यासाठी आणि चिंचेची चटणी बनवण्यासाठी खूप छान असतात. 12 महिने म्हणजे टिकतात चिंचा, असं मीठ लावून ठेवलं की, फोडून मीठ लावून ठेवल्यावर. तर इथे श्रेयाचं चाललं होतं माझ्या मदत करणं आणि तिला मी छान असे जट्टू घालून दिले होते 2. काल पण घातले होते, त्यामुळे तिला आवडले. तर आज पण घालून घेतले माझ्याकडून आणि केस पण छान झाले आहे, वाढलेले आहेत तिचे. म्हणजे दररोज एक जट्टू घालत असते ती. तर ती मला फोडून देत होती आणि मी त्यामधल्या चिंचुके काढत होते. तर बराच टाईम लागला चिंचा फोडण्यासाठी. तर जास्त होत्या चिंचा, त्यामुळे. तर छान अशा गोड चिंचा होत्या. तरी ती मला फोडून देत होती आणि काही वेळ फोडू लागले तिनं आणि ती नंतर मग झोप घेतली तिने आणि मग मी चिंचा फोडल्या. तर पत्तरवाळी होती आणि त्याच्या खाली कपडा ठेवला आणि जो मुसळी असते खालपी, त्यामधली लसूण कुटायचे, तर ती घेतली आणि त्याने फोडणं सुरू होतं आमचं. तर आज पण ब्लाऊज होते माझे, म्हणजे शिवण्यासाठी मी ब्लाऊज म्हणजे कटाया करून ठेवलेल्या होत्या. पण म्हटलं चला आता चिंचा एवढ्या मेहनतीने श्रेयानं फोडून ठेवलेल्या आहेत, फोडून ठेवल्या होत्या त्यावरती टक्कर, आणि त्या खराब होऊन जातील. त्यामुळे म्हटलं आता ब्लाऊज राहू दिलं मी आणि चिंचा फोडून म्हणजे घेतल्या अगोदर. तर लेकरांना असं मदत करा वाटतं. आणि आमचे अहो पण घरात होते आणि ते झोपलेले होते. तर श्रेयाचं चाललं होतं, पप्पाचे पाय दिसतात, त्यामुळे तिने कपडा टाकला होता त्यांच्या पायावरती, बेडशीट. चिंचा फोडण्यासाठी बराच वेळ लागतो, कारण चिकट असतात चिंचा, त्यामध्ये चिंचुके काढावे लागतात. पण असं करून ठेवलं की 1 वर्ष असं म्हणजे घरात असलं, तर मग कधी पण आपण सांबार करायचा असला इडलीसोबत सांबार, तर मग आपण घरातलं काढून म्हणजे सांबारामध्ये टाकण्यासाठी काढून घेऊ शकतो घरात असल्यावर. तर त्यासाठी छान आहे असं चिंचा घेऊन फोडून आपल्या घरात फोडून मीठ लावून ठेवायचं घरामध्ये. एका बंद डब्यामध्ये ठेवून द्यायचं, स्टीलच्या डब्यामध्ये. तर आमचं फोडणं पण सुरू होतं आणि चिंचा पण खाणं सुरू होतं.
तर येथे सर्व चिंचा फोडून झालेल्या आहे. थोड्या वेळ उरलेल्या होत्या तर त्या बाजूला ठेवल्या खाण्यासाठी आणि म्हटलं इथं मीठ टाकून घेऊया. तर इथे मी 3 चमचे मीठ टाकलेलं आहे. म्हणजे मिठाचं प्रमाण असं आपल्या मनाप्रमाणे, म्हणजे तुम्ही 2-3 चमचे टाकू शकता. जास्त कमी जास्त झालं तर काही होत नाही, तर जाळं लागत नाही चिंचाला आणि चिंच खराबसुद्धा होत नाही. तर खूप सारे चिंचुके निघलेले होते आणि आता मी इथे मिक्स करून घेणार आहे. सर्व असं छान मिक्स करून घ्यायचं आहे, म्हणजे मीठ सगळीकडून लागलं पाहिजे असं मिक्स करून घ्यायचं आहे. तर इथे छान असं मिक्स करून घेतलं आणि त्यानंतर मग मी जे मोठाले तुकडे होते ते बारीक बारीक केले. अशा प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यामधले दोरे जे दिसले मला अगोदर तर काढले होते मी फोडता वेळेस, आणि जे दिसले म्हणजे मिक्स करताना तेव्हा सुद्धा मी काढून घेते ते दोरे, चिंचेचे दोरे असतात ते. तर इथे सर्व मिक्स करून झालेलं आहे. त्यानंतर मग मी इथे जेवढे हातात बसेल आपल्या मुठीमध्ये तेवढाले गोळे करून घ्यायचे आहे. अशा प्रकारे गोळे करून घ्यायचे. जेवढा आपल्या मुठीमध्ये बसेल. भरपूर चिंचा होत्या, कोणी लहान पण करतं साईज लहान मोठी, तर भरपूर होते त्यामुळे मी एवढेच बनवले होते. तर अशा प्रकारे बनवायचे आहे. तर अशा प्रकारे मी सर्व चिंचाचे गोळे करून घेणार आहे. नवीन असाल माझ्या चॅनलवर तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलवर साईडनं जे बेल आयकॉन बटन आहे, बेल आहे त्याला प्रेस करा, म्हणजे असेच नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळेल. तर अशा प्रकारे मी सर्व लाडू, म्हणजे लाडू गोळे सुद्धा म्हणतात किंवा लाडू, अशा प्रकारे गोल आकाराचे तर पूर्ण करून घेतले आहे. तर 6 झाले आहे ते. तर सारख्या प्रमाणात 6 बनलेले आहेत. तर चिंचुके पण बघू शकता तुम्ही किती सारे झालेले आहेत. तर स्टीलच्या डब्यामध्ये मी ठेवणार आहे, बंद डब्यामध्ये स्टीलच्या ठेवून द्यायचे आहे. तर भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत